माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातीतू तया केली ही घातू कदाची नोहे। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा उपस्थित सर्व माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत असताना दुसऱ्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। दुसऱ्या अध्यायातील 135 क्रमांकाची ओवी आहे। अर्जुनाला भगवान परमात्मा सत काय आणि असत काय याचा विवेक सांगतात। सत जे आहे ते अविनाशी आहे आणि असत जे आहे ते काय आहे, विनाशी आहे। म्हणून सताला तू असत समजू नकोस आणि असताला तू सत समजू नकोस। तुला झालेला जो शोक आहे अर्जुना, तो असताच्या ठिकाणी सताची भ्रांती झाल्यामुळे आहे। शरीराधिक जे आहेत हे सगळे नाशिवंत आहेत, येणारे जाणारे आहेत। कोणाचं शरीर असलं तरी ते नष्टच होणार आहे। अगदी देवादिकाची जरी शरीर असली त्यांना सुद्धा आयुष्य जास्त असलं तरी त्यांचंही शरीर राहत नाही। येथे उरो नाही आले अवतार, एरते पामर जीव किती। भगवान परमात्मा सुद्धा आपलं शरीर ठेवत नाहीत। का ठेवत नाही? त्यांना माहिती आहे मी जर ठेवलं तर लोकांना वाटेल आपलंही शरीर ठेवलं पाहिजे। म्हणून भगवान परमात्मा सुद्धा शरीर आपलं ठेवत नाहीत, निजधामाला जातात। म्हणून शरीराच्या संबंधाने तुला होणारा जो शोक आहे, शरीर संबंधी आणि शरीर हा शोक जायचा असेल तर तू शरीर नाहीस असा निश्चय तुला करावा लागेल। केवळ मी शरीर नाही असा निश्चय करून चालणार नाही, तर शरीर संबंधी जे लोक आहेत ते सुद्धा शरीर नाहीत। त्यांच्या तात्विक स्वरूपाला, आत्मस्वरूपाला तू जाणून घे आणि आत्मस्वरूप कसं आहे त्या आत्मस्वरूपाचं वर्णन या ठिकाणी करतात। जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातीतू तया केली ही घातू कदाची नोहे। जो आत्मा सर्वदा आहे, सर्वदा म्हणजे सर्व काळामध्ये आहे, तो कुठल्याही प्रकारे कालाचा परिचय नाही। सत्यतू 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 विठ्ठला। तो भूतकाळातही आहे, वर्तमान काळात आहे आणि भविष्य काळातही आहे। कालाचा प्रतियोगी तो नाही। सर्व कालात भगवान परमात्मा आहे। किंबहुना काल सुद्धा भगवंतानंतर आहे। पहिला भगवान परमात्मा आणि नंतर मग काल निर्माण झालेला आहे। आणि म्हणून कालाचं बंधन भगवंताला नाही।
सर्व गतू सांगून देशाचं बंधन भगवंताला नाही किंवा वस्तूचं बंधन भगवंताला नाही सांगितलेलं आहे. सर्व वस्तूमध्ये भगवान परमात्मा आहे, सर्व देशात परमात्मा आहे आणि सर्व कालात परमात्मा आहे. किंबहुना आपण कालच विचार करून आलो की हे देश, काल आणि वस्तू ह्या संकल्पना परमात्म्यानंतर आहेत. आणि म्हणून परमात्मा जो आहे तो कसा आहे? नित्य आहे. त्याला जन्मही नाही आणि त्याला क्षयही नाही. जी वस्तू कालाने परिच्छिन्न असते तिला जन्म असतो. जी वस्तू वस्तूने परिच्छिन्न असते तिला जन्म असतो. जी वस्तू देशाने परिच्छिन्न असते तिला जन्म असतो. पण परमात्म्याला देश, काल, वस्तू त्याचा परिच्छेद नसल्यामुळे त्याला जन्म नाही आणि जन्म नाही आणि म्हणून क्षयही नाही. कारण जी परिच्छिन्न वस्तू असते तिचा जन्म असतो, जन्मानंतर क्षय असतो. आणि म्हणून तया केली आहे घातू कदाची नोहे. होका त्रैलोक्याचा घातू परी तेने केले मातू बोलू नये. विश्वात्मक पाहे तू देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. हरी हा व्यापक सर्वगत हा तो मुख्यत्वे वेदांत. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ बाप रखुमादेवीवर विठ्ठलू सकळ. म्हणून तो जन्मक्षयातीत आहे. सृष्टीच्या होना न रचे सर्व संहारे न वेचे आथी नाथी या दोहीचे पंचत्व तो. असा परमात्मा असल्यामुळे त्या परमात्म्याचा तू निश्चय कर. असा तू आहेस असा निश्चय कर. नाहीतर जोपर्यंत तू शरीराला मी म्हणणार आहे, शरीर संबंधी माझे म्हणणार आहे, तोपर्यंत तुला शोक आहेच, तोपर्यंत दुःख आहेच. कारण शरीर म्हटलं की शरीर दुःखाचे, शरीर रोगाचे भांडार. पण जे महात्मे असतात त्यांचा निश्चय कसा असतो? महात्मे जे असतात ते मात्र शरीराला मी समजत नाहीत. तयाचे पाणी न हाले. महात्मे जे असतात ते मात्र परमात्मा स्वरूप झालेले असतात, भगवत स्वरूप झालेले असतात. जनक महाराजांचा दृष्टांत आपण नेहमी ऐकतो. सत्संग करत असताना जनक महाराजांना यायला उशीर लागायचा, बाकीचे लोक येऊन बसायचे. जनक महाराज आल्यानंतर ते जनक महाराज आल्यानंतर याज्ञवल्क्य ऋषी जनक महाराजांच्याकडे पाहून सांगायचे, तर लोकांना वाटायचं की त्यांच्याकडेच बघून सांगतात. जनक महाराजांचा अधिकार दाखवण्याकरता म्हणून याज्ञवल्क्य ऋषींनी सिद्धीच्या द्वारे आग लावली. आग जळत जळत मंडपाजवळ येऊ लागली. सगळे लोक निघून गेले. जनकांना याज्ञवल्क्य ऋषी विचारतात, अरे जनका, आग लागलेली आहे, प्रवचन चालू ठेवायचं का बंद ठेवायचं? तो म्हटले चालू द्या. नैनम छिंदंती नैनम दहती पावक. अरे तू जळशील ना बाबा? म्हटले मी जळत नाही. शरीर जळेल कदाचित, पण शरीराच्या बरोबर मी जळत नाही. कारण मी कसा आहे? जो सर्वदा सर्व गतू जन्मक्षया तेतू तया केली आहे घातू कदाची नोहे. आत्मा सर्वदा असल्यामुळे त्याला कालाचं भय नाही. सर्वगत असल्यामुळे त्याला वस्तूपासून भय नाही, व्यक्तीपासून भय नाही. प्रल्हादजींच्या चरित्रामध्ये त्या ठिकाणी असं आलंय की प्रल्हादजींना मारण्याकरता सर्पाच्या खोलीत टाकलं, तर ते सर्पामध्ये सुद्धा काय पाहिजे म्हटलं, ते माझा आत्माच आहे, याच्यात परमात्माच आहे. मग माझा परमात्मा जर याच्यात आहे तो मला कसा काय मारेल? आणि मारलं तर मारू द्या, मग तो आणि मी एकच आहे. तो कदाचित शरीराला मारील,
उंच कड्यावरून फेकून दिलं तर खाली माझा परमात्माच आहे, पृथ्वीच्या रूपाने, पाण्याच्या रूपाने परमात्माच आहे, अशी भावना त्यांची असल्यामुळे जो सर्वदा सर्वगतू जन्म क्षयात येतो त्याचा स्वभाव नाश सुद्धा नाही, परता नाश नाही. आपण काल नाशाचा विचार करून आलो. कोण करील आत्म्याचा घात? कारण ज्याचा घात, जो घात करणारा आहे त्याचाही आत्मा परमात्माचा आहे, आत्माच आहे. आणि आत्मा सगळ्यांचा काय आहे? एकच आहे. म्हणून तया केली आहे घातू कदाची नोहे, त्याचा घात केल्यानंतर कधी होत नसतो. म्हणून आत्म्याचा कधी नाश नाही, त्याचा स्वतः नाश नाही, परता नाश नाही, आश्रय नाश नाही. म्हणून तुला शोक करण्यास कारण काही नाही. कारण तू कोण आहे? शरीर आहेस का आत्मा आहेस? आत्मा आहेस. हे जनका आपला भीष्मादिक सुद्धा कोण आहेत? शरीर समजतोयस तू, पण आत्माच आहेत. नाही नाही, ही सगळी सृष्टीच आत्मस्वरूप असल्यामुळे तुला शोकाला कारण नाही. आणि शरीराच्या संबंधी जर शोक करत असतील तर शरीर कसं आहे ते पुढच्या श्लोकात सांगितले. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. हे भारत, भा म्हणजे ज्ञान, त्या ज्ञानामध्ये रममान असणारा तू आहेस. भरत वंशामध्ये उत्पन्न झालेला तू आहेस, श्रेष्ठ वंशामध्ये उत्पन्न झालेला आहेस. आणि तू मात्र शोक करतोयस, दुःख करतोयस, हे मला पाहवत नाही. तुला मी नित्य काय आणि अनित्य काय सांगितलं, सत काय असत काय सांगितलं. सत काय आहे? आत्मा आहे. आणि असत काय आहे? अंतवंत इमे देहा. देहा, हे जे देह आहेत सगळे अंतवान आहेत. कोणाचा जरी देह असला तरी सुद्धा तो काय आहे? जाणार आहे. देह जाणार जाणार. देह जो आहे, देह शब्दामध्ये देह उपचय धातू आहे, त्याच्यात बदल होतो. किंवा शिर्यते इति शरीरम. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ हिचा बांधा. कारण शरीर जे आहे ते पंचभूताचं बनलेलं आहे. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लावला सबळ अहंकार या पाठी. देह तव पाचाचे झाले, ते कर्माचे गुणी गुंतले जन्म मृत्यूच्या. म्हणून अंतवंत इमे देहा. इमे म्हणजे हे सगळे देह जे आहेत ते अंतवान आहेत. अनेक देह आहेत जगामध्ये. किती देह आहेत? अनेक देह आहेत. हे सगळे देह जे आहेत ते अंतवान आहेत. कोणाचाही देह असू द्या, मनुष्याचा असू द्या, पशुचा असू द्या, शरीराचा असू द्या, देवाचा जरी असला तरी सुद्धा काय आहे? तो देह अंतवानच आहे. नित्यशोक्ता शरीरिणा. आणि शरीरी मात्र त्याच्यामध्ये एकच आहे. म्हणजे आत्मा एकच आहे. आत्म्याचे हे देह वेगवेगळे आहेत. प्रत्येक शरीरामध्ये आत्मा काय आहे? एकच आहे. एको देवा सर्वभूतेषु गूढा सर्वव्यापे सर्वभूतांतरात्मा. देहा हे बहुवचने आले आणि शरीरिणा हा शरीरी एकच आलाय. कारण आत्मा एकच आहे, देह मात्र काय आहेत? वेगवेगळे आहेत. किंवा स्थूल देह घ्या, कारण देह घ्या, सूक्ष्म देह घ्या. हे एका शरीरात सुद्धा 3-3 देह आहेत. पण सगळे देह जरी असले, स्थूल असू द्या, सूक्ष्म असू द्या, कारण देह असू द्या, हे सगळे काय आहेत? अंतवान आहेत, नाशवान आहेत. पंचभूताचं कार्य आहेत, दृश्य आहेत, जड आहेत. नाहम देहो
नेंद्रियानी न मनो न धी विनाशित्वात विकारित्वात दृश्यत्वाच गटोयात. हे देह जे आहेत ते सगळे अंतवान आहेत. नित्यस्योक्ता शरीरिना, आणि शरीरी जो आहे आत्मा आहे तो कसा आहे, नित्य आहे. आणि अनाशिनो अप्रमेयस्य, नित्यस्य अनाशिनः अप्रमेयस्य शरीरिणः इमे देहा अंतवंतः उक्ताः. आत्मा कसा आहे, नित्य आहे. आत्मा कसा आहे, अनाशिना, नाश त्याचा कधी होत नाही, कोणत्याही प्रकारे नाश होत नाही. आणि अनाशी शब्दाचा अर्थ आहे तो अभोक्ता आहे असाही केला आहे. अप्रमेयस्य, आत्मा मात्र अप्रमेय आहे, तो प्रमेय नाही, कुठल्याही प्रमाणाला तो विषय होत नाही. जो काही प्रमाणाला विषय होत असतो तो दृश्य असतो, तो जड असतो आणि नष्ट होणारा असतो. आत्मा कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही. कोणाही प्रमाणा ओ नेदी मा. आता जो तो इही शब्दी के मिळवू अनुमानाची मांदी. कोणाही मा किंवा प्रत्यक्षादी प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे. ते काही स्वतः सिद्धे वस्तूच्या ठाई. प्रमाणत्व जे असतं ते प्रमेयाच्या ठिकाणी असतं, आणि प्रमाण जे असतं ते परिच्छिन्न करत असतं वस्तूला. आत्म्याला कोणताच परिच्छेद नसल्यामुळे आत्मा कोणत्याही प्रमाणाचा विषय नाही. प्रत्यक्ष प्रमाणाचा आत्मा विषय आहे का? कारण तो प्रत्यक्ष रूप आहे. नाम रूप संबंधो जाती क्रिया भेदो हे प्रत्यक्षाचे विषय आहेत. शब्दाचं प्रत्यक्ष होतं, रूपाचं प्रत्यक्ष होतं, परंतु कुठलंही प्रत्यक्ष त्या ठिकाणी आत्म्याचं होत नाही, कारण तो प्रत्यक्ष रूप आहे. आणि बाकीची सगळी प्रमाणं जवळजवळ प्रत्यक्षावर अवलंबून असल्यामुळे जर प्रत्यक्षाचाच विषय परमात्मा होत नाही, त्यामुळे इतर कोणत्याही प्रमाणाचा तो विषय होत नाही. पण प्रमाणाचा विषय होत नाही कशाकरता सांगितलं, तो नित्य आहे सांगण्यात. जो प्रमाणाचा विषय होत असतो तो नित्य नसतो. किंवा कोणी असं म्हणेल आम्हाला तर त्या परमात्म्याचं त्या ठिकाणी दर्शन होत नाही. अरे तो प्रमाणाला विषय होत नाही, तो सुसंवेद्य आहे. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय. पहिल्यांदा वेद प्रतिपाद्या म्हटलंय, पण वेदाला सुद्धा तो विधिमुखाने विषय नाही होत, निषेधमुखाने होतो. वेद सुद्धा वर्णन करत असताना असा परमात्मा नाही, असा परमात्मा नाही असंच वर्णन करतात. का? कारण तो वेदाचा सुद्धा प्रकाशक परमात्माचा आहे, तो स्वयंप्रकाश आहे. प्रत्यक्ष रूप आहे, साक्षात अपरोक्ष म्हटलेलं आहे. परमात्मा कधी दृश्य होत नाही, कारण दृश्य झाला तर तो जड होईल, आणि कधी अदृश्य होत नाही. तो काय कधी दृश्यही होत नाही आणि कधी अदृश्यही होत नाही. हे विरुद्ध भाषा जरी असली तरी सुद्धा दृश्यपणे देखीजे का ज्ञेयत्वे जाणेजे आमुक ऐशे म्हणेजे तेजे नव्हे. स्वयंप्रकाश आहे. आणि म्हणून अप्रमेयस्य अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. पण देह जे आहे ते सगळे मात्र नष्ट होणारे आहेत, आणि त्यामुळे तू काय कर, तस्मात् युध्यस्व, तू युद्ध कर. कारण शेवटी शरीरही जाणारीच आहेत. तुला जो शोक झालेला आहे तो भीष्मादिकांच्या शरीराविषयी झाला आहे, कौरवांच्या शरीराविषयी झाला आहे. कुल नष्ट होईल असं वाटायला लागलेलं आहे. पण हे लक्षात ठेव, हे शरीर जे आहेत ना प्रत्येकाचे जाणारेच आहेत. शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे
म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमारा. एकच ओवी लिहिली ज्ञानोबारांनी याच्या. शरीर जात आघवे म्हटलंय, म्हणजे एवढी शरीर आहेत तेवढी सगळी. स्थूल शरीर जाणार आहे, सूक्ष्म शरीर जाणार आहे, कारण शरीर जाणार आहे, किंवा शरीर जेवढी जगात शरीर असतात ती सगळी जाणार आहेत. जगात तुला जेवढं काही दिसतंय ते सगळं जाणार आहे. जे जे देखणे सकळ म्हणून चिंती चरण कमळ. जात म्हटलं जे जन्माला आलेलं आहे ते सगळं काय आहे, नष्ट होणार आहे. जातस्य ही ध्रुव उपजे ते नाशिले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिक्रमे गा. म्हणून शरीर जात आघवे. शरीर स्थूल शरीर असेल, सूक्ष्म शरीर असेल, कारण शरीर असेल, हे सगळं पंचभूताचं कार्यच आहे. म्हणून आघवे म्हटलेलं आहे. ते नाशवंत स्वभावे, ते नाशवान आहे. मग हे तव पाच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के गोसावा शेनू आपुला. अवघाची आकार नाशिवंत देह. कोणाचंही आयुष्य असू द्या, कोणाचंही शरीर असू द्या, 14 कल्प आयुष्य जोडी, त्या मार्कंडेयाशी काळ झोडी. युगा लोम झडे परवडी, त्या लोम हर्षाची नरडी मुरडी जे काळे. मार्कंडेयाला किती आयुष्य आहे? 14 कल्प. लोमहर्ष नावाचे ऋषी होते. भगवान शंकराची आराधना केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न झाल्यानंतर सांगितलं मला मरणच नको. म्हटले अरे बाबा हे कोणाला देता येत नाही, कारण मला सुद्धा काही वेळानंतर जावं लागतं. मरण हे आहेच. उपजेलिया पिंडा मरण सांगाती. मग मला आयुष्य द्या, दीर्घ आयुष्य द्या. किती आयुष्य पाहिजे? जेवढं जास्त दीर्घ देता येतील तेवढं द्या. म्हटले भगवान शंकरांनी सांगितलं ठीक आहे, किती पाहिजे? म्हटले 1 युग गेल्यानंतर माझ्या अंगावरचा 1 केस गेला पाहिजे, आणि जेवढे केस आहेत तेवढं युग मला आयुष्य पाहिजे. युगा लोम झडे परवडी म्हटलं. 1 युग झाल्यानंतर, 1 युग म्हणजे कृत त्रेता द्वापार कली असं चतुर्युग. आणि ही 1 युग गेलं की त्याचं 1 केस झडायचं. आता शरीरावर किती केस आहेत बघा. आणि तेवढं आयुष्य त्यांना आहे. ते लोमहर्ष ऋषी एकदा दशरथ महाराजांच्याकडे गेले. दशरथ महाराज किल्ल्याची डागडुजी करत होते. म्हटले कशा करता? म्हटले अहो अजून आयुष्य राहिलंय बरंचसं, जगायचं आहे म्हणून किल्ला व्यवस्थित करतो. आणि असं म्हणतात ते लोमहर्ष ऋषी झाडाखाली राहायचे. लोमहर्ष का बघत आलबे मला वाटतंय, का अजून आयुष्य फार कमी आहे आपल्याला म्हणून झाडाखाली. कशाला घर बांधण्यात आयुष्य घालवायचं? दशरथ महाराजांना त्या ठिकाणी म्हटले अरे बाबा कशा करता प्रयत्न करतो जास्त दिवस राहण्याचा? मला आता आयुष्याचा कंटाळा आलाय, पण तरी मारावं लागलं त्यांना. म्हणतात 14 कल्प आयुष्य जोडी, त्या मार्कंडेयाशी काळ झोडी. युगा लोम झडे परवडी, त्या लोम हर्षाची नरडी मुरडी जे काळे. मारावं लागलं. सृजिल्या ब्रह्मयासी काळ पिळी, देहो तितका प्रारब्धाधीन, त्याशी प्रारब्धे जन्म मरण, त्या देहाशी अजरामर मरण, पामर जन करू पाहती. म्हणून आणि शरीर जात आघवे, ते नाशिवंत स्वभावे. शरीराला सगळ्या गोष्टींना हे सगळे नाश त्याच्या ठिकाणी आहेत. स्वभाव नाश आहे, आश्रय नाश आहे, परता नाश आहे, संबंधीचा नाश आहे.
कारण नाश आहे आणि कार्य नाश आहे. हे सगळे नाश जे आहेत हे शरीराच्या ठिकाणी असल्यामुळे मनोनी तुवा झुंजावे पंडुकुमारा, तू काय कर, युद्ध कर. का? कारण आता तू युद्ध करायला आलेला आहेस आणि आल्यानंतर तू त्या ठिकाणी आपल्या कर्तव्यापासून परान्मुख होतोय, हे योग्य नाही. तुला जे युद्ध तू करत नाहीस त्याचं कारण शोक झालाय, मोह झालाय. आता तुझा शोक आणि मोह गेला पाहिजे बाबा. हे शरीर जे आहे ते सगळं जाणारच आहे. तू जरी मारलं नाही तरी हे मारणारच आहेत. म्हणून शरीर जाता आघवे नाशिवंत स्वभावे मनोनी तुवा झुंजावे पंडुकुमारा. मग तू तुझं कर्तव्य का करू नयेस? आपलं कर्तव्य करत असताना कुठल्याही प्रकारचा मोह धरू नये, शोक करू नये. शरीराचाही मोह धरू नये, शोक करू नये. कारण शरीरासाठी जर आपण त्या ठिकाणी कर्तव्य केलं नाही, मोह धरिले आयुष्य होईल, जे अस्ति प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल ऐकेश. म्हणून त्या ठिकाणी शरीराचा कुठलाही मोह धरू, आपल्याही धरू नको, दुसऱ्याच्याही धरू नको. जे काही कर्तव्य आलंय ते माणसाने करत राहावं. शरीर आज आहे, उद्या नाही. शरीराच्या भीतीने जर मनुष्य कर्तव्यच करायला लागला नाही तर त्या ठिकाणी त्याचं शरीरही चालणार नाही. म्हणून ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आपलं कर्तव्य केलं त्यांची जगात कीर्ती झाली. भगवान परमात्मा म्हणतात, मी माझं कर्तव्य करतोय. अनेक लोकांनी त्यांचं कर्तव्य केलं, शरीराकडे पाहिलं नाही. दधीची ऋषीची कथा आली. वृत्रासूर मरत नव्हता. सगळे देव देवाकडे गेले आणि सांगितलं, वृत्रासूर मरत नाही, काय करायचं देवा? म्हटले, तो यज्ञातून प्रगट झालेला आहे, मरणार नाही. त्याला तसंच शस्त्र पाहिजे. कोणतं शस्त्र पाहिजे? म्हटले, दधीची नावाचे ऋषी आहेत, त्यांच्या अस्तींच्या पासून जर शस्त्र तयार केलं तर तो मरेल. सगळे देव, इंद्रदेव त्या ठिकाणी त्या दधीची ऋषीकडे गेले. दधीची ऋषीला नमस्कार केला. कशा करता आलात? बऱ्याच दिवसांनी आलात, काहीतरी काम असलं पाहिजे. नाही नाही, दर्शनाला आलो. दर्शनाला येणारे फार थोडे असतात, काम करता आलेले जास्त असतात. काय काम आहे बाबा? आम्हाला तुमच्या अस्थी पाहिजेत. अस्थी पाहिजेत म्हटल्यानंतर दधीचे ऋषी म्हणले, अरे बाबा, तू काय मागतोयस ते समजतंय का तुला? समोरच्या व्यक्तीला आपण काय मागावं हे कळालं पाहिजे, जेणेकरून मागितल्यानंतर समोरच्याला त्रास होणार नाही असं मागितलं पाहिजे. अरे शरीर कोणाला प्रिय नाही बाबा. प्रत्येकजण त्या ठिकाणी शरीराकरताच जगतोय आणि मला तू त्या ठिकाणी अस्थी मागतोयस म्हणजे मरा म्हण ना सरळ. इंद्रदेव म्हणले, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. स्वार्थी माणसं, पण ते शेवटी सगळा इतिहास सांगितला. आसूर मरत नाही, सगळे देव कष्टी आहेत, सगळं जग कष्टी होऊ लागले. दधीचे ऋषी म्हटले, ठीक आहे, चांगल्या कार्याकरता जर माझं शरीर पडत असेल ना, मला शरीराचा मोह कुठं आहे? मी राहिलो काय आणि गेलो काय? शरीर असला म्हणजेच मी आहे आणि शरीर नसला म्हणजे मी नाही, असं काय आहे का? अरे शरीर नसला तरी मी आहेच. आम्ही तो केवळ वस्तूचे आहो. आता शरीर जावो अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तूचे आहो. दोरा सर्पत्व वावो दोराचे कडून. शरीर असेल नसेल, आम्ही केवळ वस्तू आहोत. वस्तू म्हणजे परमात्मा. म्हणून कर्तव्य त्यांनी आपले, ते म्हटले, एक काम करतो, मी समाधी लावतो, गायींना पाठवून दे. गायी आल्या आणि गायींनी त्यांचं शरीर चाटलं आणि केवळ अस्थी शिल्लक राहिल्या. समाधीतच देहत्याग केला आणि मग त्या अस्थिपासून वज्र बनवलं. शरीर जाता आघवे हे नाशवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे. शरीर जाणारच आहे म्हणून झुंजावे माणसाने.
शरीर जाईल म्हणून माणसाने घाबरून घरात बसू नये, कर्म करायचं सोडू नये. अरे आज ना उद्या शरीर जाणार आहे. चांगल्या कार्याकरता जर माझं शरीर खर्च पडलं तर काय अर्थ? म्हणून आज तुझ्याकडे त्या ठिकाणी धर्मरक्षणाचं कार्य आहे. स्वधर्माकरता तुझा देह पडणार आहे. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. म्हणून शरीर जाता गवे हे नाशवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमारा. तू त्या ठिकाणी युद्ध कर, कर्तव्यच्युत होऊ नकोस. अर्जुनाने कदाचित देवाला म्हटलं असेल, देवा तुम्ही खूप चांगलं समजून सांगितलं, मला मरणाची भीती वाटते. असं तुम्हाला कधी वाटलं का? तुम्हाला असं वाटतं का मला मरणाची भीती वाटते म्हणून? अहो आतापर्यंत कधी वाटली नाही, इथून पुढे वाटणार नाही. जरी तुम्ही आत्मज्ञान सांगितलं नसतं तरी मी मरणाला घाबरणार नाहीये. मग कशाची भीती वाटते? मला मरणाची वाटत नाही, मला मारण्याची वाटते. मला पाप लागेल. गुरुवर शस्त्र कसं उचलायचं? भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, यांना मारण्याची मला भीती वाटते. मला दुःख वाटतं, शोक वाटतो. मला मरण्याचा शोक वाटत नाही. भगवान परमात्मा म्हणले, अरे अजून तुझी काही भ्रांती गेलेली दिसत नाही. आत्मतत्व अजून तुला नीट कळालंच नाही. आत्मा मरत तर नाहीच, पण कोणाला तो? आणि जो समजतो, पुढच्या श्लोकात सांगतात, वाचा पुढचा श्लोक. य एनं वेत्ति हंतारम यश्चैनं मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. यह एनं हंतारम वेत्ति, जो या आत्म्याला मारणारा जाणतो, समजतो. यह एनम हतम मन्यते, जो याला मरणारा समजतो. उभौ तौ न विजानीतो, दोघांनी सुद्धा खरं आत्म्याला जाणलंच नाही. का? कारण म्हणजे नायम हन्ति न हन्यते, अयम न हन्ति न हन्यते. हा मरतही नाही आणि मारलाही जात नाही. आत्म्याच्या संबंधाने अनेक विचार लोक त्या ठिकाणी करतात. काही लोक आत्म्याला देहच मानतात. चार्वाकादी आहेत, मरणारा मानतात. देहालाच आत्मा मानतात. देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा. खायचं प्यायचं मजा करायची, मेलं की गेलंच, असं मानणारा एक वर्ग आहे. पण शास्त्र सांगत नाही बरं का, आत्मा म्हणजे देह नाही, देह म्हणजे आत्मा नाही. याच्यापेक्षा मग पूर्वमीमांसक बरे, ते म्हणतात म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे. ते म्हटले इथं मरायचं, इथं काही लक्ष द्यायचं नाही शरीराकडे, पण स्वर्गात गेल्यावर आनंद घ्यायचा. तो जीवात्मा जो आहे स्वर्गात गेल्यानंतर त्याला त्या खूप आनंद मिळतो. जीवात्मा जो आहे तो त्या ठिकाणी नाना प्रकारचे भोग भोगतो. पण हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे यांनी काय केलं, देहातला जो आत्मा वेगळा मानला, स्थूल शरीरापासून आत्म्याला वेगळं केलं, सूक्ष्म शरीर मानलं किंवा जीवात्मा वेगळा केलाय. जीवात्मा म्हणजे देह नाही मानलंय, पुनर्जन्म होतो मानलंय. पण तरी सुद्धा आत्म्याला भोगता मानतात. आत्म्याला काय मानतात? कर्ता मानतात. तसं पाहायला गेलं तर आत्मा करताही नाही, भोगताही नाही. आणि जो आत्म्याला करता भोगता मानतो त्याला दुःख भोगावं लागतं. कारण आत्मा करताही नाही आणि भोगताही नाही. आत्मा करता कसा काय होईल? आत्म्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्रिया नाही आहे, तो व्यापक आहे. व्यापकात कोणतीही क्रिया होत नसते. आणि आत्मा भोगताही नाही,
कारण तो निर्गुण निराकार आहे. तुला जे त्या ठिकाणी वाटतंय मी भीष्माचार्यांना मारील, मी द्रोणाचार्यांना मारील, हे शरीरा संबंधाने वाटतंय का आत्मसंबंधाने वाटतंय? तू स्वतःला शरीर समजतोयस का आत्मा समजतोयस? अरे शरीर समजतोयस म्हणून मारील वाटतंय ना. अजून तुला आत्मज्ञान कुठं झालंय? आत्मा कोणाला मारत नाही. आणि असा ज्याचा निश्चय झाला त्याला तो करताही होत नाही, कोणत्या क्रियेचा तो भोगताही होत नाही, आणि मग त्याला दुःखही नाही, त्याला कर्मही नाही. नीट विचार कर, करणारं कोण आहे? कोणतंही कर्म घडल्यानंतर ते कशामुळं घडतं? आत्मा करतो का कर्म? अहो प्रकृती करी करमे, म्या केली म्हणे भ्रमे, येत करता येणे नामे बोलीजे जीव. करते प्रकृती, पण तो आपल्यावर घेतो, मी केलं म्हणतो, आत्म्याने केलं म्हणतो, आणि मग गुंतो. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, पापपुण्य अंगी घेतले जडून, वर्म नेने कोण करता तो. कोण करताय माहिती नाही, करता आहे प्रकृती, पण मी करता म्हटला म्हणून गुंतला तो. म्हणून जो करता होतो तोच भोगता होतो. दृष्टांत सांगितला मागे, आपण परत सांगू. रागी प्रतिमल्लाचा, गोसावी सर्व दळाचा. काय काय सांडूनी? रथ सांडूनी पायाचा होय जायचा. राजा कुस्ती पाहण्याकरता गेला, खेळ पाहण्याकरता गेला, रथात बसून पाहत होता, आनंद आहे, सगळे लोक टाळ्या होतात, राजेसाहेब ऐकतात, राजेसाहेब ऐकतात, पाहतायत, पाहण्याचा आनंद घेतो होता. पण पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं, अरे जो पलीकडचा पैलवान आहे तो आपल्या जवळच आहे, आपला नातेवाईकच आहे, आपल्या मावशीचा पोरगा आहे. रागी प्रतिमल्लाचा. आणि तो खाली उतरला. खाली उतरला एवढ्यापर्यंत ठीक होतं, नाही जवळ गेला. जवळ गेल्यानंतर जो पैलवान होता त्याला म्हणायला लागला, तू त्याला पाडण्यापेक्षा मला पाडून दाखव. तो म्हटला, तुम्ही राजेसाहेब आहेत, तुम्ही फक्त पाहायचं आहे महाराज, आम्ही सेवक आहोत, आम्ही तुम्हाला कुस्ती करून दाखवतो, तुम्ही नुसतं पहा. नाही नाही असं नाही चालणार म्हटलं, मी कुस्ती खेळणार म्हटला. कुस्ती खेळली त्याने. त्या समोरच्या पैलवानाने त्याला माती चारली, पायाखाली घेतलं, बसला होता कुठं? वर. द्रष्टा आहे तो, साक्षी आहे. हा राजा म्हणजे आत्मा आहे. पण तो आत्मा काय करतो? देहाशी तादात्म्य करतो, इंद्रियाशी तादात्म्य करतो, आणि सगळ्याशी तादात्म्य केल्यामुळे मग सुखी दुःखी होतो. मग तू कसं जाण? तुला वाटतंय मी आत्म्याला जाणलंय, पण अजून तू आत्म्याला जाणलं नाहीस. कोणी आत्म्याला जाणलं, कोणी आत्म्याला नाही जाणलं. म्हणजे य एनम वेत्य हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते. जो याला मारणारा समजतो. तू मारणार आहेस का? अरे स्वतःला तू मारणारा समजतोय. भीष्माचार्यांना मी मारील, द्रोणाचार्याला तू मारील. तू मारलंस का यांना? त्यांना मारणारे तयार झालेले आहेत अगोदरपासूनच. भीष्माचार्यांना मारायला शिखंडी तयार केलाय मी, द्रोणाचार्यांना मारायला धृष्टद्युम्न तयार केलाय. आणि हे दोघंही मारणारे नाहीत. मारणारा कोण आहे? मी आहे का त्यांचं कर्मच आहे? मी फक्त प्रेरक आहे कर्माचा. तू कशाला मारणारा समजतोस? म्हणून जो मारणारा, आणि आत्म्याला मारणारा समजू नको. शरीर मारणार आहे, प्रकृती मारणारी आहे, पण आत्म्याला जो मारणारा समजतो म्हणजे कर्ता समजतो.
ये एनम वेत्ती हंतारम, यश्च एनम मन्यते हातम, आणि मरणारा समजतो. मारणाराही तो समजणारा जाणत नाही आत्म्याला, आणि आत्मा मरणार आहे. आत्मा मरणार आहे का? समजा मारलं भीष्माचार्यानं, मारलं द्रोणाचार्याला, ते मेले का? तू मारलंही नाहीस आणि ते मेलेही नाहीत, कारण आत्मरूपाने जसेच्या तसेच आहे. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान लोकान न हंती न निबध्यते. भ्रमाने त्या ठिकाणी आत्मा करता भोगता वाटतो, पण आत्मा करताही नाही आणि आत्मा भोगताही नाही. कोणी मारण्याची क्रिया केली, आता मारण्याची क्रिया उपलक्षण आहे. कोणती क्रिया केली तरी आत्म्यामध्ये कधीच कोणती क्रिया घडत नाही. म्हणून कोणतीही क्रिया झाली तर ती मी केली असं समजू नकोस. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐशे जेने जाणितले आणि नाही जाणितले तो गुतला. आणि जाणलं ज्याने, सगळं झालंय ना, माझ्या ठिकाणी काहीच नाही झालं, काही होऊ द्या, मी केलं नाही. पण माणसाचं असं आहे, चांगलं केलं की मी केलं म्हणतो, आणि वाईट केलं की म्हणतो मी नाही केलं, शरीराने केलं म्हणतो. ज्यावेळेस दोन्ही केल्यानंतर तो साक्षीभावात राहत असेल त्याला कुठला दोष नाही. यस्य नाहंकृतो भाऊ तयाचे हातू होका त्रैलोक्याचा घातू, त्याने केले मातू बोलू नये. म्हणून तू धरुनी देहाभिमानाते दिठी सुनिया शरीराते, मी मारिता हे मरते म्हणत आशे. आणखीन थोडासा विचार आहे उद्याच्या प्रवचनात 4ला. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार ठल विठ्ठल.